ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी संपावर, पगारांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन, तर ठाणे, कोकण आणि पुण्यातील आगार पूर्णतः बंद. राज्यभरातील 35 आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू. आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल. कामगार संघटनांच्या मागण्यांसंदर्भात उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित. कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का. समरजित सिंह घाटगे आज कागलमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार. कोल्हापुरात अजित पवार गटाला धक्का. केपी पाटील आणि ए.वाय. पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट, तर ए.वाय. पाटील आजच शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार. विधानसभेसाठी उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा दावा, तर सामंतांनी शरद पवार आणि ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा साळवींचा सामंतांवर हल्लाबोल. मंत्रालयाबाहेर शरद पवार गटाचं आंदोलन. महिला अत्याचाराच्या घटनांविरोधात गांधींच्या पुतळ्याखाली आंदोलकांची घोषणाबाजी, तर शक्ती कायदा लागू करण्याची देखील मागणी. बिश्नोई गँगच्या गुंडांना तळोजा कारागृहात जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची यावेळी सूत्रांची माहिती, तर दाऊद गँगच्या गुंडांकडून आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांच्या जीवाला धोका. हिंगोली, परभणी, नांदेडसह अनेक ठिकाणी अजूनही पूरस्थिती कायम. शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली, तर पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी. मराठवाड्यातल्या अतिवृष्टीत 5 जणांचा मृत्यू. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. 3 दिवसांच्या अतिवृष्टीने मराठवाड्यात पाणीच पाणी. जायकवाडी धरण कुठल्याही क्षणी भरणार, तर मांजरा, दुधना, तेरणा धरणाला अजूनही पाण्याची प्रतीक्षा. हतनूर धरणाचे 21 दरवाजे पूर्णपणे उघडले. 98,000 क्युसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्ड ब्रेक वाढ. नाशिकच्या बाजारात कोथिंबीरीची जुडी 450 रुपयांना, तर मेथीची जुडी 250 रुपयांना.